हे प्रकरण संपलं नाही अजून? किती दिवस लागणार अजून? तो दिन्या काही काम करतोय की नाही? माझा नातू माझ्याकडे कधी येणार? लवकरच येणार आहे शालिनी, लवकरच येईल. आमची इच्छा आहे की अर्जुनने आमच्याकडे यावं म्हणून. या दोघींचा आता शेवट जवळ आलेला आहे. काय की मणी परत येणार नाही ह्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपला नातू आपल्याकडे येईल. काय एकदा स्वानंदी आणि नीलमचा गाठा काढला की आपला मार्ग अगदी सरळ सोपा असणार आहे. काय ग आई? मॅडम अहो काय झालं, परत त्रास होतोय का तुम्हाला? तुला बरं वाटत नाही का? नाही ठीक आहे. मणी सर, अहो वॉर्डन मॅडमची तब्येत काल रात्रीपासून बरी नाहीये. काल रात्री त्यांना 2-3 वेळा उलट्या झाल्या आणि आताही बरं वाटत नाही. बघा किती खोकतायत त्या. मणी सर तुम्ही एक काम करा, वॉर्डन मॅडमला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टरकडे? नाही डॉक्टरकडे कशाला? नाही काय आई, काय झालंय, कदाचित ना तुझं जागरण झालं असणार आहे, त्यामुळे पित्त झालंय तुला. स्वानंदी तुम्ही एक काम करा, आईला भरपूर पाणी द्या, लिंबू पाणी द्या, नारळ पाणी आणून द्या बाहेरून. आईला एकदम बरं वाटेल. मणी सर तुम्हाला काय वाटतंय, मी घरगुती उपाय केले नसेल? अहो सगळं करून झालंय तरी त्यांना बरं वाटत नाहीये. तुम्ही डॉक्टरकडे न्याल, दुसरं काही असेल तर माहिती पडेल. डॉक्टर औषध देईल, त्यांना लवकर बरं वाटेल. जा तुम्ही पटकन घेऊन जा. अच्छा असं का? नाही मी का नाही म्हणालो डॉक्टरांकडे, आईला आवडत नाही ना ते दवाखाना वगैरे, तिथला वास असतो एक, आईला नाही आवडत ते. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय डॉक्टरकडे जायला हवं तर जाऊ. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर जाऊयात. आवरा, तिघं मिळून जाऊयात दवाखान्यात. मणी सर तिघं कसं जाणार? तुम्ही दोघं जण जाऊन या. आणि तुम्हाला माहिती नाही का डॉक्टरांनी काय सांगितलंय? अर्जुनला हॉस्पिटलमध्ये नाही नेऊ शकत आपण. लहान बाळांना इन्फेक्शन होतं लगेच. तुम्ही आणि वॉर्डन मॅडम दोघंही जा. बरोबर आहे स्वानंदी, अर्जुनला घेऊन हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत आपण. तू अर्जुन बरोबर थांब, त्याला घेऊन नको बाहेर जायला. मी आणि मणी जाऊन येतो. पण आई अगं स्वानंदी एकटी. मणी सर अहो मी घेईन माझी काळजी. मी अर्जुन सोबत थांबते नाही त्या घरी. चल आपण जाऊन येऊया. अगं पण तुला नाही यायचंय का माझ्या बरोबर? ठीक आहे ना, मग मी एकटी जाते. थांब तू. नाही मी नाही कुठे म्हणालो. जाऊ आपण, तब्येत महत्वाची है ना. चल चल उठ. पर्स घ्या. मी या म्हातारी बरोबर जर बाहेर गेलो आणि ती स्वानंदी परत त्या मणीला हुडकायला गेली तर? या स्वानंदीचा नवीन डाव तर नाही ना? पण नाही, आता तिचा तर विश्वास बसलाय ना आपल्यावर. काय झालं, थांबला का? चल ना, मला गरगरतंय. हा निघूया ना. पण नाही, स्वानंदी घरात हाय का नाही ते तर बघायला पाहिजे ना. पण कसा जाऊ परत, काय करू? एक मिनिट, मी स्वानंदीला फोन लावतो. माझं वॉलेट नेमकं वरतीच राहिलं. अरे कशासाठी? माझ्याकडे पैसे आहेत ना, चल आपण जाऊया. नाही मी विचारतो ना, असेल रूमवर तर घेऊन येतो, किंवा कुठे बाहेर पडलेलं असेल तर. हॅलो स्वानंदी तुम्ही. मणी सर काय झालं? काही काम होतं का? पटकन बोलावं, अर्जुन रडतोय, मला त्याला सांभाळायचंय. तुम्ही कुठे आहात? मणी सर हा काय प्रश्न झाला? कुठे आहात म्हणजे? घरीच असणार ना? बोला, काही काम होतं का? लवकर बोला, अर्जुन रडतोय. नाही तुम्ही काय नाही, तुम्ही काळजी घ्या अर्जुनची. सहज केला. मी कुठे हे चेक करायलाच फोन केला असणार त्यांनी. बरं झालं त्यांना डाऊट नाही आला. बरं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला आज काही करून मणी सरांना सोडवायचंय. हो चला. घ्या, फोनची बॅटरी पण संपली. हातच संपायची होती. बरं जाऊ द्या, मणी सरांना सोडवायचंय. चला. काय रे,
वॉलेट विचारण्यासाठी फोन केला होतास ना? ते विचारलीच नाहीस? हा नाही मी विचारणारच होतो, पण तू म्हणालीस ना माझ्याकडे पैसा आहे, वॉलेटची काही गरज नाही. आणि अर्जुनही रडायला लागला अचानक. म्हटलं स्वानंदीला तुम्ही सांभाळा अर्जुनला, मी जातो आई सोबत. चला, बरं वाटत नाही ना? ये. दादा, काही करून आज मणी सरांना सोडवायला पाहिजे. हो, आज मनी सरांना आपण घरी जाऊनच जाऊया. चला. दादा, इथे तर कोणीच नाहीये. हो ना. ते गुंड पण नाहीये. वहिनी थांबा, मी तिकडे बघून येतो. आहे का कुणी? नाही. मनी सर नाही तिथे. मणी सर, मणी सर, अहो कुठे आहात तुम्ही? मणी सर, मणी सर कुठे असतील काय माहिती. मी काय करू, कुठे शोधू मणी सरांना? मला काहीच सुचत नाहीये. मणी सर कुठे गेले असतील? वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय पण झालं तरी आपण मनी दादाला शोधूनच काढू. हे कुठे आणून ठेवलंय मला आता? पडीक हॉस्पिटल वाटतंय. आनंदीला कसं कळणार मी इथे? आनंदीला जुनं लोकेशन माहिती आहे हे नाही माहिती. स्वानंदीपर्यंत हा मेसेज कसा पोहोचव? काय रे, जागा झालास? आणि हा, आम्ही आता बाहेर जाऊन येणार आहे, तोपर्यंत काही नाटकी करू नकोस, कळलं का? नाही दादा, ऐका ना, मला खूप तहान लागली, भूक लागली, प्लीज मला पण काहीतरी घेऊन या ना. भूक लागली? हा, हे शाण्या, तू नको शिकू आम्हाला काय आणायचंय आणि काय नाही. आम्ही आमचं बघू. हे नवीन आलाय का? भावा त्याला सांग, मला जर काही झालं तर सरपोतदार सोडणार नाही तुला. आणि तू आधीच्या ठिकाणी मला जे जेवायला दिलंस ना ते बकवास होता. काहीतरी चमचमीत आण ना खायला. एक काम कर, वडापाव आण गरमागरम, चटणी वगैरे टाकून. जा. वडापाव खायचा तुला? वडापाव खायचा? तुझ्या बापाचं नोकर आहे का? हा, ऑर्डर घालतो आमच्यावर? हा, नाही सॉरी. काय सॉरी? हा, वडापाव पाहिजे तुला? वडापाव खायचा का? हा, म्हणून का तुला? सॉरी. रिक्वेस्ट. हे जाऊ दे ना बाबा, तो येडा आहे, तू पण येडा आहे का? आणि हे तू तोंड सांभाळून बोल, नाही तर तोंड फोडून टाकेल, कळलं का? वडापाव खायचा आहे. चल.
स्वानंदीचा फोन का लागत नाहीये? स्विच ऑफ. काय करू? दादा, मणी सर कुठे आहे आपल्याला शोधायला हवं, त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. मला ना त्या गुंडांची भीती वाटते. त्यांनी मणी सरांना काही कमी जास्त केलं तर? वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण मणी दादांना शोधू. कोणीतरी येत आहे. रावलेने मेन गोष्ट ठेवून गेला गीता, पण मी तुला कसं विसरणार? तेरे बिना तो अपना जिंदगी बहुत अधूरी है. मणीला तिकडे नेलंय म्हणजे मणी सरांना दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलंय. आपण याच्या मागावर जायला हवं, म्हणजे मणी सर नक्की कुठे आहे आपल्याला कळेल. हो वहिनी, बरोबर बोलात. चला चला. डॉक्टर, आईला बरं वाटत नाही, तेवढं लवकर बघा ना काय झालंय. काय झालंय तुम्हाला? त्याने काल रात्री 2 वेळा उलट्या झाल्या होत्या आणि असं डोकं गरगरल्यासारखं होतंय आणि खोकला अजिबातच थांबत नाहीये. मग खरं सांगू, मला भीती वाटते काही सिरियस तर नाही ना हे? हो, काही काळजी करू नका, मला चेक करू द्या थोडं. हा करा बघू. पण खोकला आला ना की अशी धाप लागते, म्हणजे दम लागल्यासारखं होतो, म्हणून थोडी काळजी वाटते. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही हो, काही काळजी करू नका. मी काय औषध लिहून देतो तुम्हाला, ती वेळेवर घ्या म्हणजे झालं. हा, मी काय म्हणत होते, एकदा जरा बीपी पण चेक करून घ्या ना. अगं नाही, तसं असतं तर त्यांनी चेक केलं असतं ना, तसं काय नसेल. म्हणी अरे, एक त्यांना माहिती आहे ना, ते करतील ना. हा, मग तेच तुम्ही करा, म्हणजे काय ओके असेल तर मग निघू आम्ही. अरे इतकी थांबा, काही काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, सगळं ठीक आहे. मी जे औषध लिहून देतो ते घ्या म्हणजे झालं. हा, लिहून द्या, ते लिहून देतील, मग आपण जाऊयात. नाडी चेक करून बघा ना एकदा. कशाला? म्हणजे काही गरज नाही ना त्याची. अरे थांब ना, इतकी घाई कशाला आहे तुला? पाहिलं ना डॉक्टर, ही आजकालची मुलं. पण माझ्या मुलाला माझी काळजी आहे. हा बघा, मनाने घेऊन आलाय तुम्हाला तुमच्याकडे. मी काय म्हणते म्हणे, आता आलोच तर सगळं एकदा चेकअप करूनच घेऊया ना, म्हणजे सारखा त्रास नको ना. आई, अगं तसं जर काही वाटलं असतं डॉक्टरांनी, त्यांनी चेक केलं असतं ना. तू कशाला विचारते? कशाला एवढी घाई करते? म्हणे आपण देवळात आलोय का, की देवाला नमस्कार केला आणि निघालो? डॉक्टरकडे आलोय. आणि तुला माहिती आहे हल्ली किती इन्फेक्शन वगैरेचे चान्सेस असतात. डॉक्टर म्हणजे आपण असं, म्हणजे मी ऐकलंय बऱ्याच वेळा की असं थोडंफार सर्दी खोकला वगैरे झाला की मग तो असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे होतं आणि मग असं काही भयानक काही प्रकार घडणार नाही ना? हो, काही काळजी करू नका. परत सांगतोय, हे औषध देतो ते घ्या म्हणजे तुम्ही पूर्ण ठीक व्हाल. हा, आईला फोन लावतो. आई, अगं बघ कुणाचा फोन आहे, सतत फोन करतोय तर. अरे हो, मी औषधांच्या याच्यात होते. हॅलो हॅलो, आई मी मणी बोलतोय. हॅलो आई. हॅलो आई. मला ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. हॅलो, हा
म्हातारीला कोणाचा फोन आलाय नेमका आणि बाहेर का गेली असेल? जाऊन बघायला हवा. अहो तुम्ही कुठे जातायत? बसा जवळ. अहो नाही, ते आई कुठे गेली ना, एक तर बरं वाटत नाही तिला. हो मी काय औषधं लिहून दिले ते समजून घ्या. ओके सांगा. हे बघा, हे बघा, हे जे आहे ना हे दिवसातून 2 वेळा घ्यायचे. ओके, हे सिरप जे आहे हे सकाळ संध्याकाळ घ्यायचे आहे. अहो थोडं इथे लक्ष द्या ना तुम्ही. डॉक्टर, हा पेन घालेन ना नरड्यात, ऑपरेशन करावं लागेल तुझंच. मणी. हॅलो आई. मणी मणी बोलतोय ना तू? तू कसा आहेस? हा आई आई मी बरं आहे. तू कशी आहेस? मणी आज पण स्वानंदी तुला त्याच गोडाऊन मध्ये सोडवायला येते. तू काळजी करू नको. हा नाही आई, मी आता त्या गोडाऊन मध्ये नाहीये. मी एका वेगळ्या ठिकाणी आलोय. एक पडीक दवाखाना आहे, मला एक्झॅक्ट माहित नाही कुठे ते. मी हेच सांगण्यासाठी स्वानंदीला फोन करत होतो पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. अरे देवा, आता मी स्वानंदीला कसं सांगू? हे तू एक काम कर ना, तू मला तुझं लोकेशन सांग ना. तू कुठे लँडमार्क, काहीतरी जागा, काहीतरी सांग म्हणजे मी तिला सांगेन ना. नाही आई, मला काहीच माहित नाहीये. मला डोळ्याला पट्टी बांधून इथे आणलंय. मला फक्त एवढं माहिती की हे पडीक हॉस्पिटल आहे. हा, आणि आधी जे गोडाऊन होतं त्याच्या ईस्ट साईडला कुठेतरी आहे. आता नेमकं एक्झॅक्ट एरिया कोणता आहे ते नाही माहिती मला. तू आमची काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे. हा, मी फोन ठेवते. हा हो, तू पण काळजी घे. स्वानंदीला सांगायला हवं, नाही तर मणी आणि स्वानंदीची भेट कधीच होणार नाही. आई, काय कोणाचा फोन होता? अरे तेच मी हॅलो बोलते. मला वाटतं प्रमोशनचे फोन येतात ना, तो होता. अरे काय ऐकूच येत नव्हतं. बघू माझ्याकडे बघू. नाही, आपण आधी डॉक्टरांकडे जाऊन येऊया ना, औषधं घे. नाही त्याची काही गरज नाहीये. मी गोळ्या औषधं लिहून दिल्यात, त्यांनी ते घेऊन आलोय. मला एक महत्वाचं काम आहे, तुझ्या घरी मी आलोच. अरे म्हणे पण तू असं अचानक असं अचानक का गेला? ह्याला संशय राहिला नसेल ना माझ्यावर? हा स्वानंदीचा पाठलाग करायला तर नाही ना गेला? स्वानंदीला सांगायला हवं. स्वानंदीचा फोन स्विच ऑफ आहे. काय करू मी? त्याच्या मागे नाही, घरी अर्जुन एकटाच आहे. स्वानंदी प्लीज. स्विच ऑफ आहे. अर्जुन, दादा, आपण निघूयात. मला खात्री आहे यांनी मणी सरांना इथेच ठेवलं असेल. आपण यांच्या मागे जाऊयात. वय बहीण थांबा, घाई करू नका. त्याला आधी आतमध्ये जाऊ दे, मग आपण जाऊया. चला बहीण. स्वानंदीचा फोन का नाही लागत आहे? काय करू मी? स्वानंदी, कुठे आहेस तू? काय झालं बाळा? काय झालं रडायला? हा, आईची आठवण येते? भूक लागली तुला? आई येईल ना? गाई केला? हा, मणी आणि स्वानंदीची भेट कदाचित आजही होणार नाही असं दिसतंय. आणि तो तोतिया, त्याला जर का स्वानंदी सापडली आणि तर नाही, काय करू मी? मणी, स्वानंदी, मला तुमची खूप काळजी वाटते रे. फोन तरी करा ना. राजाराम स्वानंदी बरोबर आहे ना?
त्याला फोन करू? फोन का उचलते हा? राजारामला आणि स्वानंदीला त्या गुंडांनी पकडलं तर नसेल ना? काय करू मी, काय करू? फोन उचल. मला इथे काही दिसत नाहीये, पण तुला दिसतंय ना? माझी मुलं संकटात तर नाही ना? देवी आहे, माझ्या मुलांना सांभाळ, त्यांना सुखरूप ठेव. काय यार, आज सचा राहिला कुठे? अजून दारू घेऊन आला नाही यार. अरे भाई तू पहिल्या गोडाऊन गेलाय ना, सोड देतो तू. चल खेळ. चल लवकर लवकर खेळूया, तोपर्यंत आपली दारू येतेच आहे ना बाबा. चल. आईला तुम्ही चालू पण केला गेले की डाव. हे बघ आला बघ. हे बस आपल्या सरक पलीकडे. आताच नाव काढलेलं तुझं बघ. भावा अरे याला पण वाट ना. ए कसे हे तुला गे रावले. चल एक नंबर भाई मला आमल्या आपण दोघात पिऊन अर्ध्या अर्धी. चालतंय भाई. हे टाक चल. माझा डाव टाक चल. पैसे आणलेत का तू? अरे हो बघ. हे हे रावले, त्या मनीला बांधला नाही व्यवस्थित तुम्ही? होय, मगाशी त्याला जेवण दिलं होतं आणि आतमध्ये बांधून ठेवले त्याला. बरं झालं नाही, तुला माहिती होतं कसा आहे. राजाराम दादा, मी मागच्या साईडने आतमध्ये जाते. बीतेच थांबा. तू बीतेच थांबा, मी जाते. मणी सर,